मी अनुज्ञा. सध्या मी उभी आहे गुजरातच्या दक्षिण सीमेवर असलेल्या डांग जिल्ह्यातल्या सापुतारा या हिल स्टेशनवर. डांग जिल्हा हा खरं तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर आला. माझ्या उजव्या हाताला तुम्ही पाहिलात तर तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्राचा विस्तीर्ण पसरलेला भूप्रदेश. खरं तर 1960 मध्ये ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी डांग जिल्हा गुजरातकडे गेला. या डांग जिल्ह्यामध्ये मुख्य वस्ती आहे ती आदिवासी लोकांची आणि नागर समाजाला आदिवासी लोकांचं नेहमीच आकर्षण आणि त्यात इथले आदिवासी म्हणजे गुजरातमध्ये वसलेले, त्या ठिकाणी सुखाने नांदणारे, मात्र तरीही महाराष्ट्राशी नातं सांगणारे. आणि म्हणूनच आज माझीही पावलं वळतायत ती या आदिवासी पाड्यांकडे. आदिवासी पाड्याला जायचा रस्ता कुठे? इथूनच आहे ना. इथून जायचं का? कुठे जातो? हे मालेगाव. हा पण जातो? हा पण हा डांबरी आणि हा जंगलातून जातो का? तुम्ही कोणी दाखवाल मला? हो ना, दाखवा. मी काही स्थानिक आदिवासींच्या मदतीने मालेगावची आता वाट पकडणार आहे. खरं तर हा डांबरी रस्ता सुद्धा मालेगावला जातो, मात्र मी या आदिवासींची रोजची पायवाट असलेल्या जंगल वाटेचा पर्याय निवडलाय. चला. मालेगाव सापुताऱ्यापासून 4 किलोमीटरवर. या जंगलातून मालेगावला पोहोचायला साधारण 15-20 मिनिटं लागतात. डांगचं जंगल म्हणजे दंडकारण्याचा भाग, जिथे प्रभू श्री रामचंद्रांनी 14 वर्षांच्या वनवासातला काही काळ व्यतीत केला होता. आदिवासींचं निसर्गाशी जवळचं नातं असतं. या जंगलातून जाताना त्याचा प्रत्यय आला. कुणी तेरं काढतंय, कुणी खेकडे पकडतंय. खेकडे पकडायची एक वेगळी पद्धत इथे समजली. हे लोक कोवळा पाला असलेली फांदी दगडांच्या खाचांमध्ये घालतात आणि पाल्यासाठी खेकडा वर आला की त्याला पकडतात. या आदिवासींकडून जंगलाविषयीची खूप माहिती मिळाली. यांच्यामुळे मला जंगल जवळून अनुभवता आलं. या हिरव्यागार जंगलाचं रूप उन्हाळ्यात मात्र उजाड असतं. उन्हाळ्याचे 2-3 महिने इथे पानझडी होते. यांच्या दैनंदिन जीवनात या जंगलाचा मोठा वाटा असतो. रानभाजी आणि खेकड्यांप्रमाणेच जळणाला लागणारी लाकडं सुद्धा हे लोक याच जंगलातून गोळा करतात. भारतामध्ये आदिवासींच्या जवळपास 414 जमाती आहेत. त्यातल्या डांग जिल्ह्यामध्ये 5 ते 6 पाहायला मिळतात. आणि आता आपण ज्या मालेगावमध्ये जातो आहोत तिथे असलेल्या 3 पाड्यांमध्ये कुणबी आणि कोळी जमातीचे आदिवासी राहतात.
ऐकताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे यांच्या व्यावहारिक भाषेमध्ये मराठी आणि गुजरातीचं मिश्रण पाहायला मिळतं. त्यातही मराठी यांना जास्त जवळची आहे, मात्र डांगी ही त्यांची बोली भाषा असत. या जंगलात अनेक औषधी वनस्पती आढळतात. ऊन लागलं तर हे आदिवासी रजत रोयडा खरसिंग सारख्या झाडांच्या पानांचा काढा बनवून पितात. एवढंच नाही तर एखाद्याचं हाड मोडलं तरी हे धावतात जंगलाकडे लेप बनवण्यासाठी खरबाटीचा पाला गोळा करायला. डांगच्या जंगलामध्ये बांबू आणि साग मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र सध्या या जंगलामध्ये बांबू खूप कमी झालेला असं हे लोक सांगतात. मात्र आत्ताच आम्हाला बांबूचं रोप मिळालेलं आहे, जे हे लोक नेऊन लावणार आहेत या गावामध्ये. जंगलात मिळणाऱ्या करवंद आणि बांबूपासून हे लोक आथाणा म्हणजेच लोणचं तयार करतात. या माणसांच्या मदतीने जंगलगाड पालथी घालून मी पाड्याच्या खूप जवळ येऊन पोहोचले. अखेरी जंगलवाट संपवून मी मालेगावच्या आदिवासी पाड्यावर येऊन पोहोचले. चला आता इथल्याच एखाद्या घरामध्ये पाहुणा होऊन जाणून घेऊया यांची जीवनशैली. साधारण 1100 लोकवस्ती असलेल्या या गावात जवळपास 450 घरं आहेत. प्रत्येक पाड्यावर सुमारे 150 घरं. 3 पाड्यांपैकी एक पाडा कोळी आदिवासींचा तर 2 पाडे कुणबी जमातीचे. मी आता ज्या पाड्यावर जाते तो आहे कुणबी आदिवासींचा. या पाड्यावर येताना इथले सगळेच लोक पारंपरिक पोशाखात अंगावर चांदी रुपयाचे दागिने घालून दिसतील असं वाटलं होतं. मात्र सरसकट चित्र असं नाहीये. यांच्या राहणीमानात बरीच आधुनिकता आलेली दिसते. कुणी आहे का घरात? नमस्कार मावशी, मी तुमचा पाडा बघायला आले. येऊ का घरात? सर्वसामान्यपणे जशा पद्धतीच्या आदिवासी लोकांची घरं असतात म्हणजे बांबूची, कारवीची भिंत, शेणाने सारवलेली जमीन, कौलारू छप्पर, अशाच पद्धतीचं हेही घर दिसतंय. मात्र ज्यावेळी यांच्या पोशाखाकडे पाहिलं त्यावेळी प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे यांच्या पोशाखामध्ये गुजराती आणि महाराष्ट्रीयन अशा दोन्ही पद्धतीच्या पोशाखाचं मिश्रण पाहायला मिळालं. विशेषतः स्त्रियांचा पोशाख जेव्हा बघितला तेव्हा त्यांची नऊवारी साडी म्हणजे काष्टा घातलेली नऊवारी साडी महाराष्ट्रीयन पद्धतीची आणि गुजराती पल्लू. निळी सरंगी मोत्याभर पाणीवर निळी सरंगी. या आदिवासी पाड्यावर माझं मनापासून स्वागत करण्यात आलेलं आहे आणि इथे आता माझ्या पाहुणचाराची तयारी सुरू झालेली आहे. नागलीची भाकरी आणि उडदाची आमटी त्यासाठी उडीद दळले जातात इथे. आता सोडावी माहिती आता सोडावी आता दरावी सासूची आता दरावी आता दरावी सासूची आता दरावी. डांगी ओवीच्या गोडव्यानंतर आता इथे सुरू आहे नागलीची म्हणजेच नाचणीची भाकरी आणि उडदाच्या झणझणीत पिठल्याच्या मेजवानीची तयारी. आदिवासींच्या घरची झटपट मेजवानी, नागलीची भाकरी आणि उडदाची आमटी म्हणजेच पिठलं. छान झालं. या आदिवासींच्या जमाती वेगवेगळ्या असल्या तरी यांची संस्कृती, सामाजिक चालीरीती, रूढी परंपरा
सणवार साजरे करण्याची पद्धत, निसर्गाबद्दल ऋणाची भावना या सगळ्यामध्ये साम्य आहे. आदिवासी लोक पंचमहाभूत, पूर्वज आणि वनस्पती यांची दैवत म्हणून पूजा करतात. पौष महिन्याच्या सुरुवातीला डोंगर देव म्हणून डोंगराची पूजा करायला जेव्हा आदिवासी पुरुष जातात, त्यावेळी पावरीच्या सुरांवर गाणं म्हणून नृत्य करण्याची यांची प्रथा आहे. यावेळी वाजवली जाणारी पावरी हे आदिवासींचं पारंपरिक वाद्य, जे दुधी भोपळा आणि बांबूपासून बनलेलं असतं. डांगी नृत्य हे इथलं लोकनृत्य. पावरी, कहाली आणि ठाकरिया हे डांगी नृत्याचे 3 प्रकार. यापैकी कहाळी म्हणजे सनईच्या सुरावर आणि ढोलकीच्या तालावर या ठिकाणी कहालिया नृत्य आता सादर होणार आहे. आदिवासी समाजात नृत्याला मोठं स्थान आहे. नवीन आलेलं पीक, रानात आलेली तेराची भाजी असे सामान्य प्रसंगही हे लोक नृत्य करून साजरे करतात. ठाकरिया पावसाळ्यात तेराची भाजी खाल्ल्यावर दिवाळीपर्यंत, तर पावरी डोंगर देवाच्या पूजेला आणि कहालिया कुठल्याही शुभप्रसंगी किंवा पाहुण्यांच्या स्वागताला. नृत्याचे प्रकार वेगळे असले तरी पद्धत एकच. डांगी नृत्य बघून मलाही यांच्याबरोबर नाचल्याशिवाय राहत नाहीये. त्यामुळे मी पण आता थोडंसं यांच्याबरोबर डांगी नृत्य करते. आदिवासी समाजात स्त्रियांना विशेष महत्त्व असलेलं दिसतं. हुंडा पद्धत यांच्यामध्ये नाही. पुनर्विवाहालाही समाजाची मान्यता आहे.
आतापर्यंत मुलींना फार शिक्षण दिलं जात नव्हतं, मात्र आता हेही चित्र बदलताना दिसतंय. या पाड्यावर 1ली ते 8वी पर्यंत वर्ग असलेली शाळा आहे. इथे आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. सध्या या शाळेत 286 विद्यार्थी शिकतात. यामध्ये 144 मुली आहेत. आदिवासींना रोजगार मिळावा म्हणून गुजरात सरकार विशेष प्रयत्न करताना दिसतंय. जंगलामधल्या सागाची 10 झाडं कापण्यासाठी या आदिवासींना 4 ते 5 लाख दिले जातात. मात्र या 10 झाडांबदली 40 झाडं लावण्याची अट मात्र आहे. सापुताऱ्यातील वाढत्या पर्यटनामुळे या आदिवासींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. गुजरात सरकारनेही आदिवासी स्त्रियांसाठी सखी मंडळी ही गृहउद्योग योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत किमान 11 स्त्रियांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सखी मंडळीला सरकार 1 लाखावर 35% सबसिडी देतं. या सखी मंडळी अंतर्गत या स्त्रिया नागलीचं पीठ, नागलीचे पापड, बिस्किट, बांबूच्या वस्तू इत्यादी वस्तू विकतात. या आदिवासींचा पारंपरिक मुख्य व्यवसाय आहे तो म्हणजे शेती. नागली म्हणजेच नाचणी, उडीद, ज्वारी, मका, तांदूळ ही यांची मुख्य पिकं. प्रदूषण विरहित वातावरण, निसर्गाचं सानिध्य आणि भरपूर कॅल्शियम असलेली नागलीची भाकरी हेच त्यांच्या फिटनेसचं साधंसुधं रहस्य. हा आदिवासी पाडा गुजरात सरकारच्या प्रगतीची साक्ष देतो. गुजरात सरकारने या पाड्यांवरही वीज आणि पाण्याची सोय केलेली आहे आणि त्यामुळेच या आदिवासींनी आधुनिकतेकडे वाटचाल करताना प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याचे जाणवतं.